शब्दच काढला नाही. नाही नाही शब्दाने तीन फक्त मुंडकं खाली दाबायचे आणि जर्किंग वरून टाकायचे. ते पोत्याचा प्रयोग करायला लागले, पण मी काय त्यांना मला वाटलं पोत्यात घालून नाही हाणून आणि फेकून देतील गुड, म्हणून मी ते मोबाईल घेऊन गेले. माझ्याकडं जवळजवळ 15 ते 20 हजार रुपये होते, कारण की ते आता खाली पाडल्यामुळे त्या खिशाचा काय त्यांचा परिचय झाला नाही. वळवली आणि घराकडे निघायचं तर ते असं काटवून थोडंसं त्या काट्याच्या आडला केले होते, लगेच आडे झाले. दादाच्या तुकडीने एकानं हात पाय आणला आणि एकानं पोतं आणलं होतं, पोत्यात मुंडकं घालायचं, पण मी काही मुंडकं घालू देईना. शिर्डीतील शहाणे हाऊसिंग सोसायटीतील साई संस्थांच्या कर्मचाऱ्याच्या घरातून 2.5 तोळे सोने व पिंपळवाडी येथील हनुमान मंदिरातील दानपेटी मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. तसेच पिंपळवाडी येथील शेतकऱ्याला जबरी मारहाण करून गंभीर जखमी केलाय. शिर्डी परिसरातील हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारे साई संस्थांचे कर्मचारी राहुल ओहळ हे देवदर्शनासाठी बाहेर गावी गेले होते. तसेच त्यांची पत्नी ही संस्थांच्या कर्मचारी असल्याने त्या रात्री ड्युटीवर गेलेल्या असल्यानं घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरांनी त्यांच्या घरातील 2.5 तोळे सोने व 25,000 रोख चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ओहळ यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याचबरोबर शिर्डीजवळील पिंपळवाडी येथील सिद्धेश्वर हनुमान मंदिरातील दानपेटीत चोरांनी चोरून नेली असल्याची तक्रार देण्यासाठी ग्रामस्थ शिर्डी पोलीस ठाण्यात आलेत. शिर्डीजवळील रुई शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. रुई येथे राहणारे शेतकरी छबुरा बाबुराव भडांगे आपल्या शेतातील पाण्याचा पंप सुरू करून घरी जात असताना रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपात दबा धरून बसलेल्या अज्ञात तिघांनी त्यांच्यावर हल्ला करून पोत्यात टाकण्याचा प्रयत्न करत गंभीर मारहाण केली आहे. अचानक झालेल्या मारहाणीत भडांगे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायावर व एका हातावर घाव घालण्यात आलेत. हल्लेखोरांनी त्यांच्याकडे असलेली रोकड नेली नाही, मात्र मोबाईल आणि दुचाकीची चावी घेऊन पसार झाल्यानं हा घातपात करण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा अंदाज वर्तवला जातोय. जखमी शेतकरी छबुराव भडांगे यांच्यावर शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी ओहळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलाय. तसेच पिंपळवाडी येथील मंदिरातील चोरी गेलेल्या दानपेटी व शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. जिथं जागरण होतं तिथून जेवून थोडं जागरण पाहिलं आणि असं 10ला लाईन येते. 10ला लाईन आल्यानंतर म्हटलं तू चालू झाली काय मोटर होते, शंका काढून यावं. आलो, मोटर चालू करून आलो ना पल्सर गाडी होती. रोज सायकलच राहायची पण होती गाडी, म्हणून आज काल गेलो मी. गाडी वळवली आणि घराकडे निघायचं तर ते असं काटवून थोडंसं त्या काट्याच्या आडला केले होते, लगेच आडे झाले. एक पाठी मागून आणि एक 2 पुढून ते मुडकं धरलं, खाली पाळलं आणि मग अंदाजे काठ्या ऐवजी गजाचे तुकडे असणार त्यांच्याकडे. त्या गजाच्या तुकड्याने एकानं हात पाय आणला आणि एकानं पोतं आणलं होतं, पोत्यात मुंडकं घालायचं, पण मी काही मुंडकं घालू देईना. त्यानं माझ्याकडे जर्किंग होतं, ते जर्किंग तोंड दाबून धरलं आणि 2 जण कसून आणायचे. आणल्यानंतर मग ते माझ्या काही पाय काम देईना, ते पळून गेले. पळून गेल्यानंतर मला काय हालचाल करता येईना. ते शेजारी सिंगल फिरलाही ती मोटर होती त्यांची, ते आले. आता लाईट चमकल्यामुळं मी आता रस्त्याच्या काढायला पडेल होतो, तर मी त्यांना हाका मारली, साई साई. साई त्याची आई ते 3 जण 12 बाजल्याला येत होते. मग त्यांनी आवाज ऐकल्यामुळे माझ्याजवळ आले, म्हणजे काय झालं, मला चोरांनी आणलं. मग नंतर मला चक्कर आले, म्हणजे शरीरच काम देईना. मग त्यांनी मला त्या गाडीवर टाकून मग अंदाज त्यांच्या घरी नेलं. घरी नेल्यावर मला थोडं पाणी दिलं, कोरडं नळलं, जवळजवळ तासभर आरडतच होतो. तर त्याच्यानंतर मग ते एक ती मुलगी आणि तिचा मुलगा गावात आले आम्हाला सांगा, आमच्या मंडळी आणि त्यांना मुलाला सांगायला. मग त्यांनी मला रिक्षात टाकून इथं आणलं सुपार. ते मोबाईल घेऊन गेले. माझ्याकडं जवळजवळ 15 ते 20 हजार रुपये होते, कारण की ते आता खाली पाडल्यामुळे त्या खिशाचा काय त्यांचा परिचय झाला नाही. आणि तिने फक्त मोबाईल आणि चावी काढून आणि पळून गेले 11:30च्या आसपास. शब्दच काढला नाही. नाही शब्दाने तिने फक्त मुंडकं खाली दाबायचे आणि जर्किंग वरून टाकायचे. ते पोत्याचा प्रयोग करायला लागले, पण मी काय त्यांना मला वाटलं पोत्यात घालून नाही हाणून आणि फेकून देतील गुड, म्हणून मी ते पोतं त्यांना जवळ येऊनच दिलं नाही. असं या हाताने झटकायचं आणि जर्किंग असं वर सरकायचं आणि अशी दाबायचे खाली.
काय करणार आता त्यांचं, आपलं काय कधी काही म्हणजे कुठं वादही नाही काहीच नाही, पण मग काय त्यांचं शक्यतो मी त्या रस्त्याने येतच नाही, सायकलीवर येत राहतो, दुसरा रस्ता अशी पाऊल वाट, पण मला गाडी तर चालू भाऊ या रस्त्यानं म्हणून आलो. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.